फुलंब्री शहरानंतर वडोद बाजार तालुका फुलंब्री येथे भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सेनेच्या सन्मानार्थ 19 मेला तिरंगा यात्रा काढण्यात आली। यावेळी प्रतिष्ठित नागरिक, शासकीय कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी 500 मीटर लांबीचा तिरंगा डोक्यावर घेऊन सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। पहलगाम येथे पाकिस्ताननं पोचलेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मरण पावलेले पर्यटक आणि नागरिक पीडितांना न्याय देण्यासाठी भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवला। या यशाबद्दल सर्व सैनिकांप्रती कृतज्ञता आणि सन्मानार्थ वडोद बाजार येथे भव्य अशी तिरंगा यात्रा काढण्यात आली। ही यात्रा वडोद बाजार ग्रामपंचायत कार्यालय येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नेत पुढे मुख्य बाजारपेठेत यात्रेचा समारोप हनुमान मंदिर प्रांगणात करण्यात आला। येथे तालुक्यातील आजी-माजी सैनिकांचं स्वागत करण्यात आलं। या यात्रेत आमदार अनुराधा चव्हाण, शिवाजी महाराज पाथरीकर, राजू तुपे, गोपाल वाघ, गजानन नागरे, ऐश्वर्या गाडेकर, सविता फुके, सर्जेराव मेटे, जितेंद्र जयस्वाल यांच्यासह जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, आजी-माजी सैनिक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच पाकिजा पठाण, सदस्य शीलाबाई शिणगारे, इंदुबाई वाघ यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, विद्यार्थी हजर होते। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।